श्रीकृष्ण गुरूंना शुक्रवार पेठ आवडे. पंचगंगा नदीकडे फिरून सूर्यास्ताच्या आत ते परत वैराग्य मठीत येत. पंचगंगा तीरी शुक्रवार पेठेमध्ये बाळकृष्ण राशिवडेकर नावाचा इसम राहत होता. एकदा एक ज्योतिषशास्त्र निपुण ज्योतिषी त्यांच्या घरी आला. बाळकृष्ण राशिवडेकरांनी त्याला पत्रिका दाखवली. तो ज्योतिषी त्याला म्हणाला, 20व्या वर्षी मरणाचे गंडांतर आहे, परंतु गुरुसेवेने साधू संगतीने हे मरणाचे गंडांतर टळेल. हे गंडांतर टळले, त्या मरणातून तू वाचलास तर तुला सद्गुरूंचा संग घडेल. ज्योतिषाने वर्तवलेले हे भविष्य ऐकून बाळकृष्ण राशिवडेकर घाबरून गेला. तो खिन्न झाला. तो मनात विचार करू लागला, हा देह केवळ अशाश्वत आणि क्षणभंगूर आहे. अनेक रोगांचे पीडांचे वास्तव्य या देहात आहे. जीवन हे मृगजळ आहे. नुसती धावपळ चालली आहे. गुरु विना मुक्ती नाही, म्हणून करावी गुरुभक्ती. या अल्प आयुष्यात गती मिळवावी असे बाळकृष्णाला वाटू लागले. काही लोक त्याला श्रीकृष्ण गुरूंची ख्याती सांगू लागले. ताराबाईंच्या घरी श्रीकृष्ण गुरु वास्तव्य करून आहेत, विलंब न करता तिथे जा असं त्यांनी त्याला सांगितलं. तर बाळकृष्णाच्या एका मित्रानं त्याला कुंभार स्वामींना शरण जाण्यास सांगितलं. आणि मग बाळकृष्ण श्रीकृष्ण गुरु अर्थात कुंभार स्वामींचं वास्तव्य स्थान शोधित फिरू लागला. बऱ्याच लोकांना त्यानं हे ताराबाईंचं घर गुरुस्थान कुठं आहे असं विचारलं. गुरुचरण शोधित तो निघाला आणि एके दिवशी अचानक त्याचा लाभकाळ जवळ आला. ताराबाईंच्या घरी तो घाबरून आला. त्यानं श्रीकृष्ण गुरूंच्या चरण कमळांचं दर्शन घेताच ते बाळकृष्णाला म्हणाले, भ्याला भ्याला मरणा, नभी मरणा, देह नाशाचा मानी खेद, त्रिलोकी तोची मूढ. श्रीकृष्ण गुरूंचे हे बोल ऐकून बाळकृष्ण सद्गदित झाला. स्वामींनी आपले भविष्य जाणले याचे त्याला आश्चर्य वाटले आणि त्याने स्वामींचे पदकमळ न सोडण्याचा निश्चय केला. तो स्वामी भक्ती करू लागला. श्री गुरूंची उपासना करू लागला. प्रपंच कार्य देखील तो विसरून गेला. प्रपंचात लक्ष लागेना, कामधंदा सुचेना अशी अवस्था बाळकृष्णाची झाली. आळशांना कसला कामधंदा अशी लोकनिंदा बाळकृष्णाला ऐकावी लागली. आई बापही बाळकृष्णाला म्हणू लागले, गोसाव्याचा संग धरला, निरुपयोगी पुत्र झाला, चळला दुर्दैवी लीला, सांगितलेले ऐकत नाही, कामधंदा करीत नाही, स्वहिताचा विचार करीत नाही, केला घात पुत्राने. श्रीकृष्ण गुरूंच्या सान्निध्य तो निरंतर जातो असे म्हणून त्याला आईबाप छळत. आई बापाचा छळ आणि लोकनिंदा बाळकृष्णाच्या चित्ताला जाळत होती. लोकनिंदा होतच होती, परंतु बाळकृष्णाने प्रत्युत्तर दिले नाही. निंदा स्तुती सम मानून तो ताराबाईंच्या घरी श्रीकृष्ण स्वामींच्या दर्शनाला तिन्ही त्रिकाळ येत राहिला. जननिंदा निमूटपणे ऐकत राहिला. अंगीकृत कार्यातून तो ढळला नाही. त्याचा एकनिष्ठ भाव श्रीकृष्ण स्वामींना कळला. प्रसन्न चित्त सदा ठेवून तो स्वामी सेवा करू लागला. यावर श्रीकृष्ण गुरु म्हणू लागले, परीक्षा झाली. परीक्षेत बाळकृष्ण उत्तीर्ण झाला. स्वामींना बाळकू फार आवडे. तो नसता गुरु देखील बेचैन होत असत. एकदा श्रीकृष्ण गुरु बाळकूला म्हणाले, तुझ्या घराला भेट द्यावी वाटते रे. तुझ्या घराकडे आम्हाला न्यावे बाळकोबा. स्वामींचे बोल ऐकून बाळकूला अतिशय आनंद झाला. वासू, कृष्णा, रामजी या समग्र शिष्यांना घेऊन स्वामी बाळकृष्णाच्या घरी आले. घरी त्याच्या आईला स्वामी म्हणाले, आई, आता व्याप सोडा, कमी करा. वृद्धपण आले आहे. स्वामींचे दर्शन होताच, त्यांचे बोल ऐकताच बाळकूच्या आईच्या वृत्तीत त्वरित फरक पडला. बाईचा भाव पालटला. ती आपल्या स्वकर्माला दूषण देऊ लागली.
आपण उगीच स्वामीनिंदा केली असे तिला वाटू लागले. पश्चातापाने तिने आपले मस्तक स्वामी चरणावर ठेवले आणि ती स्वामींना म्हणाली, पुत्र माझा तुझा सेवेकरी, घ्यावा त्याला पदरी गुरुराया. कृपा करून हेची वरदान द्यावे, दुसरी मला विवंचना नाही. यावर स्वामी तिला म्हणाले, बाळकूची आम्ही घेऊ सेवा. बाळकू माझा थोडे दिवस सेवा कामाला येईल. सेवेत काही कमी जास्ती होऊन दुसरा जन्म घेईल. पुढील जन्म होईल उजवा, ब्रह्माच्या आडवे कोण जाईल. परंतु गुरूंचे हे गूढ बोल बाळकूच्या आईला समजले नाहीत. बाळकूची आई स्वामींना त्यांच्या घरी भोजन घेण्याची विनंती करी. बाळकूच्या घरी स्वामी भोजन घेत. सिद्ध असेल ते अन्न, भात, भाकर, ओली कोरडी भाजी वाढ असे म्हणत, किंचित काही घास मुखी घेत, तृप्ती झाली म्हणत. सोबतचा सेवक मेळाही प्रसाद घेई. बाळकू सेवेला असता स्वामी त्याच्या खांद्यावर बसत. अबलक वारूप्रमाणे बाळकू त्यांना खांद्यावर बसून फिरवी. एकदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळची वेळ साधून स्वामी बाळकूच्या घरी आले. स्वामींना पाहून घरातील सर्वांना आनंद झाला. बाळकूच्या आईलाही अतिशय आनंद झाला. अमुचा अनंत आला असे तिला वाटले. तिने स्वामींना कर जोडून विनंती केली, आमच्या घरी भोजनास यावे. स्वामींनी यावर होकार दिला आणि म्हणाले, भोजनाला अवश्य येईन, परंतु आमची वाट पाहू नका. माझे पान वाढून ठेवा, यायला फार उशीर लागेल. तुम्ही सुखाने प्रसाद भोजन ग्रहण करा. असे म्हणून स्वामी तिथून सेवकासह निघून गेले. वैराग्यमठीत आले. ताराबाईने पूजा केली. भरपूर पक्वान्ने भोजनासाठी ठेवली. भात, खीर, लाडू, मोदक, पुरणपोळ्या, विविध प्रकारच्या भाज्या वाढल्या. परंतु स्वामींनी एक घास देखील ग्रहण केला नाही. भक्तांना आणि सेवकांना भोजन घेण्यास सांगितले. सर्वांचे भोजन होताच स्वामी बाळकूच्या घरी परत आले. बाळकूची आई स्वामींची वाट पाहतच होती. स्वामींनी भोजन ग्रहण केल्याशिवाय आपण प्रसाद कसा घ्यावा या चिंतेत ती होती. पुष्कळ वेळ वाट पाहिली आणि शेवटी गुरु माऊली आली. बाळकृष्णाची माऊली संतोषली. तिने स्वामींना प्रसाद स्वहस्ते भरवला. तृप्ती होताच स्वामींनी ढेकर दिली आणि त्यानंतर बाळकूची वृद्ध माता जेवली. श्री गुरुभक्त प्रियकर बाळकूने एक तट्टू आणले. त्याच्या पाठीवर गादी गालीच्या घालून त्यावर स्वामींना बसवून त्यानं फिरवून आणलं. स्वामी तट्टूवर बसताना बाळकूला अतिशय आनंद झाला. त्याचे नेत्र निवाले. असा बाळकू श्री गुरुभक्त प्रियकर होता. यानंतर काही काळ लोटला. बाळकूस अतिशय ताप आला. सेवेत खंड पडू लागला. त्यानं तो कष्टी झाला. त्याचे शरीर तापाने अत्यंत क्षीण झाले. परंतु त्याने गुरुसेवा काही सोडली नाही. दिवसेंदिवस त्याचा ताप असह्य झाला. गुरुचरण मला अंतरले, आता वाचून तर काय उपयोग. गुरुविरहाने तो अत्यंत दुःखी झाला. एवढी गुरुसेवा करून, जन्मभर गुरूंचा ध्यास घेऊन, गुरुचरणांचा अभ्यास करून, अंती त्या ज्योतिषाने सांगितलेले भविष्य आता आले, आपले मरण ओढवले असे मनात म्हणून बाळकू चित्ती आठवे गुरु पावले. तो आता गुरूंचे ध्यान करू लागला. श्री स्वामींनी त्याची मनोव्यथा जाणली. त्याचा अंतसमय जाणला आणि मग लाडाच्या खांद्यावर बसून ते धावून आले. त्याच्या अंगावर हात फिरवून ते म्हणाले, सुखे व्हावे मरणाचे आधीन, संतोषाने जा आता, पुढील जन्मी सेवा करून घेऊ. बाळकूने स्वामींना मनोभावे नमन केले. स्वामी निघून गेले आणि मागे बाळकूने प्राण सोडला. बाळकूचे आईबाप दुःखात बुडाले. आकांत करू लागले. मुलानिमित्त गुरुचरण दिसले. गुरुस्मरण ते विसरले नाहीत. काषाय वस्त्रं
मणिहारभूषितं सिंहासनस्थ श्रितभक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये। श्रीकृष्णसरस्वती दत्त महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त